नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या स्वामी सेवा चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, बाळा, तुमच्या येणाऱ्या दिवसामध्ये आणि जीवनामध्ये तुमच्यासाठी खूप मोठ्या आशीर्वादाची आणि चमत्काराची संधी मी तुम्हाला देत आहे. ही 5 मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्या 5 मिनिटात तुम्ही तुमच्या जीवनाला आकार देऊ शकाल. मला माहिती आहे तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत. तू ज्या गोष्टी मागितल्या आहेत त्या तुला मिळाल्या नाहीत, म्हणून तू निराश आहेस. परंतु आता निराश होऊ नकोस. तुझ्यासाठी त्या गोष्टी मी देणार आहे आणि मी तुला वचन देतो की तुझे हे दिवस असेच कायम राहणार नाहीत. तुझ्या जीवनामध्ये नक्कीच सुखाचे दिवस घेऊन मी येणार आहे. तुमचाही स्वामींच्या या शब्दावरती विश्वास असेल तर स्वामी आई, माझे जीवन तुम्ही नक्कीच बदला अशी कमेंट करा. विश्वास ठेवा, आता तुमचे दिवस नक्कीच बदलणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक पहाट सुखाची येणार आहे. माझ्यावरती असणारा तुमचा विश्वास आणखी दृढ करून ठेवा. मी तुझ्या आणि तुझा विश्वास कधीच तुटू देणार नाही. स्वामी म्हणतात, आता हरकत नाही, जे झाले ते सोडून दे. मला माहिती आहे तुम्ही किती वेळा रडला आहात, किती संकटांना तोंड दिले आहेत, तुम्ही एकटेवेदी किती वेळेस रडलात, हे सर्व मला माहिती आहे. तुम्ही यशस्वी जीवन जगण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत केली आहे, परंतु तुम्हाला इतके दिवस त्याचे यश मिळाले नव्हते. परंतु आता तुम्हाला ते यश मी आशीर्वादाच्या रूपाने देणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपले हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. स्वामींचा हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. आता घाबरू नकोस. काही लोक घाबरतात, परंतु त्यांना माहिती नसते की पुढे कुठे जायचे आहे आणि काय करायचे आहे. परंतु तुमच्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी मी स्वतः तुमच्या पुढे उभा आहे. मी दाखवलेल्या मार्गाने तू फक्त पुढे चालत राहा. मी तुला तुझ्या योग्य स्थानी नक्कीच पोहोचवेल, परंतु त्यासाठी आपला स्वामींवरती खूप विश्वास असला पाहिजे. स्वामी नामाला पूज्य मानून आपण सतत स्वामी नाम घेतले पाहिजे. तेव्हा स्वामी स्वतः समोर येऊन उभे राहतील. सर्वजण किती सहजतेने म्हणून जातात की आम्ही स्वामी भक्त आहोत, स्वामींची खूप सेवा करत आहोत. परंतु स्वामी भक्त होणे खरेच इतके सोपे आहे का? काही कुठली पदवी नाही किंवा तुमचा हा एखादा पुनर्जन्म आहे. हवं तर तुम्ही पुनर्जन्म म्हणू शकतात, कारण तुमच्या पुण्याईने स्वामींची तुम्हाला सेवा करण्याची आणि नामस्मरण करण्याची संधी बहाल केली आहे. त्या संधीचा तुम्ही पुरेपूर उपयोग घ्या, कारण ही संधी परत परत मिळणार नाही. मिळालेल्या संधीचे सोने करून घ्या. एक वेळेस आपण देवाला घाबरले नाही तरी चालेल, परंतु कर्माला घाबरा, कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, सुख किंवा दुःख आपण जे समोरच्याला देत असतो तेच परत आपल्याला मिळत असते. देव त्यात कुठलीही चूक करत नाही आणि हा दैवी शक्तीचा नियमच आहे. तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळत असते. तुम्हाला कोणाचे चांगले करता आले नाही तर करू नका, परंतु कोणाची वाट लावण्याचा विचार करू नका. जमले तर त्यांना वाट दाखवण्याचा प्रयत्न करा. तीच तुमची मोठी स्वामी सेवा घडेल. कोणत्याही माणसाची किंमत ही त्याच्या जात किंवा धर्मावरून होत नसते, तर त्याच्या वर्तणुकीतून होत असते. तुम्ही कितीही गोरे असाल आणि जर तुमच्या मनामध्ये काळे कपट असेल तर तुम्हाला कोणीच किंमत देणार नाही आणि तुमचे पाप कधीही दडले जाणार नाही. त्याचा हिशोब देव बिनचूक ठेवत असतो. स्वामी म्हणतात, मी तुला मनुष्यजन्म तर दिला आहे, मानव जातीमध्ये तुला जन्माला घातले आहे, परंतु मी तुला मनुष्य तेव्हाच म्हणेन जेव्हा तू तुझे शब्द विचार करून काढशील. कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही याचा विचार करशील. तुझ्यापासून कोणाच्या बाहुल्या दुखावल्या जाणार नाहीत या गोष्टीचा विचार करून तू बोलशील. त्यावेळेस तू माझ्या मनामध्ये तुझे घर तयार करू शकशील आणि तेव्हाच तुला मी मनुष्य म्हणेन. देव म्हणतो, नेहमीच ही गोष्ट लक्षात ठेव, ज्या माणसाला तुझ्या भावनाची आणि भावनांची किंमत नाही त्याच्यापुढे वायपळ बोलून तू उगीच तुझी एनर्जी वाया घालू नकोस. तीच एनर्जी तू स्वामी नामामध्ये घाल. तुम्हाला स्वामी त्याच्या बदल्यात दुप्पट एनर्जी देतील आणि बघ, तुझ्या आयुष्यातले दुःख नष्ट होऊन तुझे जीवन सुखी मार्गाला लागायला वेळ लागणार नाही. हा अनुभव तू घेऊन पहा. तुम्हालाही असा अनुभव आला असेल, तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल, तर स्वामी माऊली
अशी कमेंट करायला विसरू नका. मातीमध्ये पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, पण हत्ती कितीही मोठा असला तरी त्याच्यामध्ये ते सामर्थ्य नाही. त्यामुळे कधीच कोणाला लहान आणि मोठे समजू नका, कारण यशस्वी आणि जगजेता सुद्धा त्याचे बक्षीस आणि त्याचे पारितोषिक मान झुकवूनच घेतो. जो तुम्हाला हक्काने बोलत असतो त्याच्याशी कधीही तुम्ही सडेतोड उत्तर देत बसू नका. आणि जे तुमच्यावरती सतत अधिकार दाखवतात, तुमच्यावरती जबरदस्ती करतात, त्यांना कधीही तुम्ही निरंतरित राहू नका आणि निरुत्तरित राहू नका. ते तुमचा नक्कीच गैरफायदा घेण्यासाठी मागे पुढे पाहणार नाहीत. तो तुमच्यावरती हक्काने बोलत असतो, त्याचा तुमच्यावर जीव असतो. परंतु जे तुमच्यावर फक्त दादागिरी करतात त्यांना तुमच्याशी फक्त कामाशी मतलब असतो आणि ते तुम्हाला कमजोर समजत असतात. त्यामुळे नेहमी अशा लोकांपासून दूर राहा ज्यांना तुमची गरज नाही, ज्यांना तुमच्या भावनांची कदर नाही. त्याच्या मागे कधीही मान लागून तुम्ही तुमची किंमत कमी करून घेऊ नका, कारण माणसाची किंमत एकदा जर कमी झाली तर ती परत वर आणणे खूप कठीण काम आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हीही जीवनात या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा की ज्यांना आपण किंमत देतो आणि ज्यांची आपल्याला गरज असते ते नेहमीच दुसऱ्यामध्ये गुंतलेले असतात. त्यांना आपल्या भावनाची किंमत नसते. आपण त्यांच्यासाठी आपले सध्याचे जीवन बर्बाद करत असतो. परंतु जीवन हे एकदाच आहे. तुम्ही एकदा जर जीवनाची संधी गमावली तर देव तुम्हाला परत हा चान्स देणार नाही. त्यामुळे जीवन हे एकदाच आहे हे विचार करून तुम्ही आहे तो दिवस सुखाने आणि स्वतःच्या उद्धारासाठी जगा. कारण शेवटी तर तुमच्यासोबत स्वामी नामाशिवाय कोणीच नाही, ना तुमचे माता पिता, ना तुमची मुलं बाळं. शेवटी तुमच्या कर्माचा भाग तुमच्यासोबत येतो आणि तुम्ही जे जे कर्म केले आहे त्याचे फळही तुम्हालाच भोगावे लागते. तुम्ही वाईट कर्म केले आहेत म्हणून त्याचा वाटा घेण्यासाठी तुमचे कोणीही नातलग, आप्तस्वकीय किंवा तुमचं कोणीच येणार नाही. त्यामुळे आपल्याला जो मार्ग योग्य आहे आणि जो स्वामींनी दाखवला आहे त्याच मार्गाने चाला. तो मार्ग तुम्हाला नक्कीच स्वर्गात घेऊन जाईल. तो तुम्हाला मध्येच कधीच गत्यस्थानी सोडणार नाही. याची तुम्ही अनुभूती घ्या आणि स्वामींचे नामस्मरण कधीही विसरू नका. स्वामींच्या एकदा जर तुम्ही चरणाशी लागलात तर तुम्हाला स्वामी कधीही दूर करणार नाहीत आणि तुमच्या जीवनाचा तर उद्धार करतीलच, त्याचबरोबर तुमच्या घराचाही उद्धार करतील. आणि एका सगुण व्यक्तीमुळे तुमचं पूर्ण परिवार स्वामी संकटातून टाळत राहतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणखीही तुम्ही जर आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ रोज मिळत जातील. श्री स्वामी समर्थ.